मित्रांनो, आज मी तुम्हा सर्वांसमोर एक वेदना व्यक्त करायला आलो आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. कधी कष्टानं उभं केलेलं सोयाबीन, कधी ऊस, कापूस, सर्व पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलेली आहेत. पिकं वाहून गेली म्हणजे फक्त शेतीचं नुकसान झालं नाही, तर सर्व कुटुंबांची स्वप्न तुटलेली आहेत. लेकरांच्या शिक्षणाचं स्वप्न ढासळलं, घर चालवण्याचा आधार निघून गेला. शेतकरी म्हणजे आपल्या देशाचा अन्नदाता, पण आज त्यालाच स्वतःच्या पोटासाठी लढावं लागतं. मित्रांनो, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ ही निसर्गाची संकट आहेत. शेतकरी कधीच हार मानत नाही, प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहतो. त्यांचं आयुष्य म्हणजे जिद्दीची कहाणी. आज परिस्थिती कठीण आहे, पण आपण सर्वांनी मिळून या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. सरकारनं तातडीची मदत करावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, हीच आजची खरी गरज आहे. माझी शेतकरी मायबापाला एकच विनंती आहे, निराश होऊ नका. तुम्ही या जमिनीशी जोडलेले आहात आणि मातीची ताकद नेहमीच तुमच्यात आहे. आज जरी पिकं गेली असतील, तरी उद्या नव्या आशेची बी रुजणारच आहे. तुमच्या घामाचा एक एक थेंब वाया जाणार नाही, कारण मेहनत कधीच वाया जात नाही. मित्रांनो, चला आपण सारे एकत्र येऊन शेतकऱ्यांना धीर देऊया, त्यांचे मनोधैर्य वाढवूया. कारण शेतकरी उभा राहिला तरच गाव उभं राहील, आणि गाव उभं राहिलं तरच आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सक्षम बनेल. धन्यवाद.